13,000 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला, 600 लोकांनी शेअर केला. म्हणजे हा मुद्दा फक्त माझा नाही, हा आवाज जनतेचा आहे. आणेवाडी टोल प्लाझा जवळ चालू असलेल्या स्कॅम बद्दल तुम्ही दिलेला प्रतिसाद पाहून मला खरंच वाटतंय की सामान्य माणूस हा स्कॅमला बळी पडत आहे. त्यामुळे आता तो आपल्याला जागा करायचा आहे. खूप लोकांनी मेसेज आणि कमेंट केले की आमच्यासोबत पण असंच झालंय. म्हणजे हा प्रकार काही नवीन नाहीये. जर त्या ठिकाणी जर पैसे परत मागितले तर त्या ठिकाणी मारण्याची धमकी किंवा भीतीचे वातावरण तयार केलं जातं. त्यामुळे सामान्य माणूस काहीच करू शकत नाही. हा व्हिडिओ फक्त व्ह्यूज साठी नाही. जर बाहेरील राज्यातील माणूस आयुष्यातून एक वेळेस जर या हायवेने प्रवास करत असेल आणि जर तो या स्कॅमला बळी पडला तर आपल्या महाराष्ट्र राज्यातून तो काय संदेश घेऊन जाणार हो. त्यासाठी आपल्या राज्यातून अशी घाण आपल्याला काढून टाकून द्यायची आहे. सातारा पोलीस जनतेचा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि जे योग्य ते पाऊल आहे ते उचलून तुम्ही अशी घाण आपल्या समाजातून काढून टाकून द्या. जर आज 13,000 लोक बोलत आहेत तर उद्या लाखोंचा आवाज होईल. हा स्कॅम थांबला पाहिजे. हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढं शेअर करा, कारण जागरूकता हीच खरी ताकद आहे. जय हिंद, जय भवानी, जय शिव.